हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत भुलेश्वर मंदिर. पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तुमची जर स्वतःची प्रायव्हेट व्हेकल असेल तर त्याने तुम्ही जाऊ शकता, किंवा मग पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून निघून यवत बस स्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे 6 आसनी रिक्षेने तुम्ही भुलेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकता. तसेच यवत सासवड ही बस यवतवरून भुलेश्वर मार्गे सासवडला जाते. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. पूर्वी अगदी खालून बरंच चालत यावं लागत होतं, पण आता अगदी वरपर्यंत रस्ता असल्यामुळे तुम्ही तिथे गाडी पार्क करू शकता. तसेच आता सिनियर सिटीजनला सुद्धा अगदी मोजक्या पायऱ्या चढाव्या लागतात. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंपरा आहे. देवासाठी इथे तुम्ही हार फुलं घेऊन आला नसलात तरी सुद्धा तुम्हाला इथे हार फुलं मिळू शकतात. अगदी काही पायऱ्या चढून गेल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला कोरीवकाम केलेली शिल्प दिसतात. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. असं म्हटलं जातं, शहाजी राजे सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजमाता जिजाऊ या बालशिवाला घेऊन इथे येत असत. सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरार जोगदेव यांच्याकडे होता. अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी ही मंदिराची रचना आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर 5 देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरांवर पुराणकथांमधील दृश्य कोरलेली आहेत. इतर हेमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिराची शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. काही पायऱ्या चढून वरती आलात की तुम्हाला सुरुवातीलाच एक भलं मोठं कासव दिसतं. ते एका ओट्यावर आहे, जे इतर मंदिरांप्रमाणे नसून अगदी वेगळं आहे. या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीवकाम केलेला नंदी आहे, जो इतर नंदींप्रमाणे अगदी लहान नसून प्रचंड मोठा आहे आणि सुंदर कोरीवकाम केलेले आहे. शिवमंदिरातील गर्भगृह ही खोलच असतात. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे व 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश याची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा इथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबरठ्याच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरण्यात आलेल्या खिडक्या याची एकाड एक मांडणी केलेली आहे. इथे रामायण व महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांप्रमाणे येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. युद्धात आणि परकीय आक्रमणात या मंदिराची अतिशय नासधूस झालेली दिसते.
परंतु इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्याप टिकून आहे. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे, बेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. ज्यावेळी मंदिर तयार केले गेले तेव्हा ते किती सुंदर दिसत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. देवळामध्ये असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंगतुंगमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवः. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्या सदृश आहे. इतर हेमाडपंथी मंदिरांच्या तुलनेत या मंदिराची शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. हे मंदिर यादव काळात बांधले गेले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत आणि नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे. ही अद्भुत शिल्पकृती बघण्यासाठी इथे नक्कीच भेट द्यायला हवी. आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.